ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। नमो ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देश तारणे। वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांत चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। पुढे खडी साखराने सांगा। हरे कृष्ण। आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आजच्या नित्य साप्ताहिक सत्संगामध्ये। इस्कॉन नामहट्ट केंद्र राजापूरतर्फे आपण पाहतोय ग्रंथराज श्रीमद भागवतम स्कंद 11वा अध्याय 7वा श्रीकृष्णांचा उद्धवाला उपदेश। भगवान श्रीकृष्ण याला भगवत धर्माला जायला निघाले, त्याला त्यांचे परम भक्त परम मित्र उद्धवजींना उपदेश करतायत की कसं ह्या भौतिक जगतामध्ये नामानिराळ होऊन भगवंतांचं होऊन राहणं। बरोबर की नाही? सगळं तेच आहे आख्यान। भौतिक जगताशी नामानिराळ आणि भगवंतांचं होऊन कसं राहायचं। हाँ, हरे कृष्णा। थैंक यू। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण। तर मग ते प्रसंग सांगतात भगवान श्रीकृष्ण वार्तालाप यदु महाराज आणि दत्तात्रय भगवान यांच्यामध्ये झालेला वार्तालाप। दत्तात्रय भगवान हे अवधूत आहेत आणि किती प्रसन्न आहेत, आत्मसमाधानी आहेत, आनंदी आहेत आणि दिव्यानंदामध्ये विचरण करतायत। आणि इकडे तर यदु महाराज हे सम्राट आहेत त्रैलोक्याचे। सगळे त्यांच्याकडे ऐश्वर्य आहे, दास दासी आहेत, राण्या आहेत, पुत्र आहेत, पौत्र आहेत, सगळं काय आहे, तरी पण दुःखी। आणि दत्तात्रय भगवंत अवधूत आहेत तरी पण एवढे सुखी। मग त्यांनी पृच्छा केली, मग सांगतायत की दत्तात्रय भगवान की मी कसं या भौतिक जगतातील वेगवेगळ्या गुरूंकडून माझं आध्यात्मिक ज्ञान काय केलं, स्वीकारलं माझ्या बुद्धीनं स्वतःच्या। कारण ह्याच्यातले अनेक गुरु आपण पाहतो की जे बोलू शकत नाहीत। तर आपण पहिलं कपोत पाहिलं, नंतर काय पंचमहाभूत, त्यातील अग्नी आपलं चालू आहे। आणि पुढच्या सोमवारी आपण चंद्र आणि रवी घेऊ। म्हणजे पहिला हा 7वा अध्याय पूर्ण होईल। 7व्या अध्यायात 8 गुरु सांगितलेले आहेत। पृथ्वी वायुराकाशम आपोग्नि चंद्रमा रवि
कपोतो अजगरः सिंधु पतंगो मदकृद्गजः मधुहा हरिणो मीन पिंगला कुररोर्भक कुमारी शरकृत सर्प ऊर्णनाभिसुपेशकृत एते मे गुरवो राजन् चतुर्विंशतिराश्रिताः शिक्षावृत्तिभिरेतेषाम् अन्वशिक्षम् इह आत्मनः ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यास तथो जयमुदीरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। ग्रंथराज श्रीमद भागवतम की ग्रंथराज श्रीमद भागवतम स्कंद 11वा अध्याय 7वा। आजचा श्लोक आपण पाहणार आहोत 47, 49 आणि 50 नाही 47 आणि 49 मध्ये 48वा जो आहे त्या श्लोकामध्ये चंद्र या गुणांचं वर्णन केलेलं आहे, पण अग्नीशी निगडीत अजून 2 श्लोक शिल्लक आहेत. मी म्हणेन माझ्यामुळे स्वमायया सृष्टिम इदं सदसल्लक्षण विभू प्रविष्ट इयते तत् स्वरूपो अग्नि इव एधसी स्वमायया सृष्टम इदं सत् असत् लक्षणं विभु प्रविष्ट इयते तत् स्वरूपः अग्नि इव एधसी स्वमायया सृष्टम इदं सत् असत् लक्षणं विभु प्रविष्टः इयते तत् स्वरूपः अग्नि इव एधसी स्वमायेने सृष्टम रचित इदम जीवाचे हे शरीर सत असत देव पशु इत्यादी लक्षणांनी विभू ईश्वर प्रविष्ट इयते प्रकटतो तत् तिति स्वरूपः रूपे स्वीकारून अग्नि इव जणू एधसी इंधनाप्रमाणे. अग्नि ह्या गुरूंबद्दल हा आपला आय थिंक तिसरा श्लोक आहे. तर 2 प्रवचनं यापूर्वी झालेली आहेत. आजच्या ह्या प्रवचनामध्ये आपण जाणून घेऊया अग्नीची
अजून आपल्याला काय शिक्षण देत आहेत. मी म्हणेन माझ्याकडून रिपीट करावं तात्पर्य. भाषांतर. इंधनामध्ये प्रविष्ट झालेला अग्नी जसा त्या त्या सर्पणाचा आकार घेतो तसा सर्व शक्तिमान परमात्मा स्वशक्तीने निर्मिलेल्या उच्च आणि नीच शरीरामध्ये प्रविष्ट होऊन त्या त्या रूपांप्रमाणे आपले रूप धारण करतो असे दिसते. तर इथं पुन्हा तसंच थोडस हे डायरेक्ट प्रभुपादांचं अनुवाद नसल्यामुळे थोडस टिंज आहे मायावादाचा भाषांतराला, तो आपण करेक्ट करूया. स्वमाया सृष्टम इदम सद सल्लक्षण सद असत लक्षणम विभु प्रविष्टः यते तत्तत् स्वरूपः अग्नि इव एदसी. तर स्वमाया म्हणजे भगवंताने स्वतःच्या मायेनं ही सर्व सृष्टी काय केली, रचली. बरोबर. त्याला काय जास्त करावं लागलं नाही, त्याने फक्त काय आपली दिव्य दृष्टी टाकली महत्त्वावरती आणि सगळ्या जीवांना प्रकृतीच्या गर्भामध्ये निश्चेष्टित केले. आणि सत असत म्हणजे देव आणि पशु इत्यादी. लक्षणाने विभू, विभू म्हणजे ईश्वर. इंधनामध्ये प्रविष्ट झालेला अग्नी जसा त्या त्या सर्पणाचा आकार घेतो. आता इथून सुरुवात करूया आपण. समजा अग्नी आहे, तो गॅस सिलेंडर मध्ये भरून ठेवला तर तो गॅस सिलेंडरचा आकार घेतो. बरोबर. मॅच बॉक्स, माचीस काडी, त्याच्यात त्याचा आकार घेतो. लाकडामध्ये आहे सुप्त रूपामध्ये, ते फोन बंद करून ये तर तो कशाचा, लाकडाचा आकार घेतो. गोवरी शेणाची, गोवरीचा आकार घेतो. बरोबर. अग्नी कुठे नाही असं नाहीये ना, सगळीकडेच आहे. जळ थोडंफार सोडलं तर अग्नी काय आहे, सगळीकडे आहे. कारण जळामध्ये अग्नी काय होतो, विजतो. तर इंधनामध्ये प्रविष्ट झालेला अग्नी जसा त्या त्या सर्पणाचा आकार घेतो. म्हणून अग्नि तत्व बदललं का? नाही, अग्नि तत्व बदललेलं नाही. तसा सर्व शक्तिमान परमात्मा स्वशक्तीने निर्मिलेल्या उच्च आणि नीच शरीरामध्ये प्रविष्ट होऊन त्या त्या रूपांप्रमाणे आपले रूप धारण करतो असे दिसते. तसं सर्वश्रेष्ठ सर्व शक्तिमान परमात्मा यांना काय केले, अनेक योनी निर्माण केल्या. आणि त्या अनेक 84 लक्ष योनीमध्ये भगवंतानी आपली जी पराप्रकृतीचं प्रतीक आहे काय, जीव, कोट्यावधी लक्षावधी अनंत कोटी काय आहे, जीव आहे, आत्मा. त्याला आपण आत्मा म्हणतो. तर ते आत्मा जे आहे, जो आत्मा जो आहे तो या अनेक योनीमधून म्हणजे आकारातनं, कधी तो आत्मा अमिबा असतो, कधी काय असतो मासा असतो, कधी वृक्ष असतो, कधी पशु असतो, कधी काय असतो पक्षी असतो, कधी मनुष्य असतो, कधी देवता असतो, कधी राक्षस असतो, कधी ब्रह्मदेव असतो. या आत्म्याची उडी ब्रह्मदेवांपर्यंत जाते. म्हणून तर अशा प्रकारे भगवंतांच्या कृपेने निर्मिलेल्या ह्या शरीरामध्ये, कारण प्रकृती देह देते जीवात्म्याला, पण ती भगवंतांच्या कृपेनेच देते. दुय्यम निर्मिती ब्रह्मदेव आणि प्रकृती आहे. तर हा जीवात्मा जो आहे हा जसं काष्टामध्ये अग्नी तत्व आहे मूळता जसं असतं, तसा अविचल किती देव बदलले तरी त्या आत्म्याच्या स्वरूपामध्ये काय होत नाही, बदल होत नाही. आणि दुसऱ्या अर्थानं परमात्मा सुद्धा प्रत्येक जीवाबरोबर त्या त्या योनीमध्ये त्या त्या देहामध्ये साक्षीदार म्हणून असतो. जसं की पुराणामध्ये सांगितलंय, उपनिषदामध्ये सांगितलंय की देहामध्ये, देह म्हणजे एक काय आहे, वटवृक्ष आहे. आणि त्या देहामध्ये त्या वटवृक्षावरती 2 पोपट बसलेले आहेत. एक पोपट जो आहे तो त्या वटवृक्षाची किंवा त्या रसदार फळाची, झाडाला लागलेल्या फळांची गोडी चाखण्यामध्ये म्हणजे फळ खाण्यामध्ये काय आहे, रत आहे. आणि दुसरा पोपट जो आहे, पक्षी जो आहे, तो फक्त निरीक्षण करतोय काय, ह्या पहिला पोपट काय काय करतोय. तर ह्या उदाहरणामध्ये
जे ते वृक्ष जो आहे तो म्हणजे हा देह, आणि जो फळ चाखणारा पोपट जो आहे तो म्हणजे आपण स्वतः, आणि परीक्षण निरीक्षण करणारा पोपट आहे ते म्हणजे भगवंत परमात्मा. एवढं क्लिअर आहे. त्यामुळे भगवंत कधीच कोणाची पाठ सोडत नाही. तुम्ही कुठच्या योनीमध्ये गेलात तुम्हाला त्याची जाण असू दे नसू दे, कारण जरी तुम्ही पशुयोनीमध्ये गेलात तरी तुम्हाला सांगतो, पशुयोनीमध्ये शुक्रासारखी जरी कनिष्ठ योनी धरली तरी त्यांना बरोबर माहिती असतं की स्वतःचं संरक्षण कसं करायचं. त्यांना वाटा बरोबर माहिती असतं, जंगलातनं कुठून कुठे फिरायचं, संध्याकाळ झाली कातरवेळ झाली कीच बाहेर पडायचं, दिवसभर लपून राहायचं, आणि कुठच्या झाडाखाली चारोळ्या मिळाल्या होत्या काल, कुठच्या झाडाखाली अजून काय मिळालं होतं, काजूची बोंड कुठे पडली, बरोबर त्यांची डोक्यात असतं मेमरी. काजूची बोंड लागली पहिलं तुम्ही जा किंवा नका जाऊ, ते शुकर तिथं उपस्थित असणार. मग ही बुद्धी कोण देतं त्यांना? ते तर पशु आहे. ही बुद्धी भगवंत देतात. ददामी बुद्धी योगम तुम, त्यांना तुम्ही भजा नाही तर नका भजू. प्रत्येकाला बुद्धी देण्याचं काम भगवंतच करतात. तुम्हाला समजा भजी खायची इच्छा झाली, वास आला कुठून टाका, भजी खायची इच्छा झाली, तुमची पावलं आपोआप करायला लागतात त्या वडापावच्या गादीवाल्याकडे. जाता तुम्ही, बघता भजी कोणत्या कोणत्या प्रकारची आहे, ऑर्डर देता, मग खिशातले पैसे काढता. या सगळ्या कृती भगवंतांच्या निर्देशाखालीच चालू असतात. भगवंतांच्या इच्छेशिवाय एक पान पण हलू शकत नाही. त्यामुळे भगवंत सर्व साक्षीदार आहेत आपल्या प्रत्येक चांगल्या किंवा वाईट गोष्टीचे, पण ते हस्तक्षेप करत नाहीत कधीच. बरं का, त्यांनी हस्तक्षेप केला असता ना, ते सांगतात हे चांगलं आहे, हे कर, हे वाईट आहे, हे करू नकोस. हे जो आतून आवाज येतो ते भगवंत असतात. त्याला बुद्धी म्हटलंय. आतून जो आवाज येतो, एखादा आपण पाप कृत्य करायला गेलो तर भगवंत आपल्या आतून आवाज, हे वाईट गोष्ट आहे, तू करू नकोस. हा आवाज जो असतो तो भगवंतांचा आवाज असतो. पण बऱ्याच वेळेला आपण ऐकतो, कधी ऐकत नाही. आपल्याला माहित असतं 16 वेळा जप केला पाहिजे रोज. आवाजातून येतो पहाटे उठल्यानंतर की बस नामस्मरण करायला बस. मग आपण माळ घेऊन बसतो, मग झोप येते, मग मोबाईल येतो, मग अजून काय होतं, तोपर्यंत दिवस उजाडतो. दिवस उजाडला की दुनियेतले 760 करोड लोकांचे व्हायब्रेशन्स त्याचे निम्मे धरूया आपण, कारण अर्धे झोपलेले असतात रात्रीचे तिकडच्या गोलातले. तर एवढ्या लोकांचे व्हायब्रेशन्स आपल्याला रेकी करतात. रेकी माहिती तुम्हाला? रेकी करणे म्हणजे इथं बसलाय आणि कुठं तरी कोणाला तरी काहीतरी मेसेज द्यायचा आहे किंवा काहीतरी करून घ्यायचं आहे. तर हे सगळे लोक रेकी करतात. काय, आता आम्ही सगळे उठलोय, तू आमच्यासारखं भौतिक कार्यात गुंतून जा, भक्ती बिक्ती बाजूला ठेव. हे आपल्यावरती काय होते? रेकी होते. दिवस उजाडला रे उजाडला. व्हायब्रेशन चालू होतात लोकांचे, घरातले, आजूबाजूचे, सगळ्यांचे. म्हणून ते ब्रह्ममुहूर्तावरती उठून जप केला तर खूप चांगला जप होतो, नामस्मरण होतं. नेहमीच ब्रह्ममुहूर्तावरतीच उठून जप करा. 4:24 वाजता सुरू करायचा. 4:24 ते किती? 6:12. हा, 2 मुहूर्त धरतो आपण, ब्रह्ममुहूर्त आणि विष्णू मुहूर्त. 6:12. 6ला सांगतो. 48 मिनिटांचा एक मुहूर्त ना, 6ला सांगतो. तेवढ्यात 1.5-2 तासात होऊन जातो जप. तो करा. आज आपण चर्चा करतोय म्हणून उद्याच जाऊन करा. उद्या कार्तिक एकादशी आहे, देव उठणी एकादशी. उद्या भगवंत चातुर्मासात पोहलेले आहेत, ते उठतात. त्यामुळे उद्या सकाळी ब्रह्ममुहूर्त भगवंतांना उठवा, माळा घ्या आणि हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. त्यामुळे ब्रह्ममुहूर्त आणि विष्णू मुहूर्त हे 2 पहाटेचे मुहूर्त असतात. 4:24 ते 6 वाजेपर्यंत. तर ह्या दोन्ही, दुसरा मुहूर्त विष्णू मुहूर्त म्हणतात. म्हणजे भगवान श्रीकृष्णांना प्रसन्न करायच्या सगळ्या मंगल आरती ह्या दुसऱ्या मुहूर्तात केल्या जातात दिवसाच्या. पहिला 48 मिनिटांचा मुहूर्त 4:24 ते कितीपर्यंत जाईल? तो 5:12 पर्यंत जाईल. आणि दुसरा 48 मिनिटांचा 5:12 ते 6 वाजेपर्यंत 48 मिनिटांचा मुहूर्त, त्याला विष्णू मुहूर्त म्हणतात. त्याच्यामध्ये भगवंतांना उठवणं, त्यांची मंगल आरती करणं, त्यांना मंगल भोग दाखवणं, बालभोग दाखवणं, त्यांची पूजा आरती करणं, हे विष्णू मुहूर्तामध्ये झालं पाहिजे. तर उद्या आपण सगळ्यांनी काय करूया? बरोबर डॉट 4:24 मला साधना ग्रुपवरती सगळ्यांचं हरे कृष्णा पडलं पाहिजे. पडेल ना उद्या? बोला कोण कोण उद्या सकाळी. उद्या कार्तिक एकादशी आहे म्हणून तरी प्रयत्न करूया एक दिवस. हरे कृष्णा 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 हरे हरे,
हरे राम 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 हरे हरे. कारण नामाची गोडी लागायला पाहिजे. तर थोडीफार आपल्याला काय त्याची गोडी कुठून कुठे लागेल त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. बरोबर ना. तो हा कुठे गेला बोलव त्याला. तर थोडंसं वाटतं कष्ट ते, पण त्याच्यातनं जो आनंद मिळायला सुरुवात होतो, दिव्य रस पान करायला आपण जेव्हा लागतो, तो दिव्य रस पानची चटक जेव्हा लागते हृदयातील आपल्या आत्म्याला, त्यावेळेला मग आपल्याला ती साधना भक्ती ही स्वाभाविक भक्ती वाटायला लागते. सुरुवातीला साधना भक्ती आहे ना, आम्ही सांगणार तुम्ही हे हे ह्या वेळेला करा, मग ही साधना भक्ती झाली. मग हे करायला लागल्यानंतर तुम्हाला सांगायची गरज नाही पडणार, त्याला स्वाभाविक भक्ती म्हणतात. यातून भगवंतांबद्दल प्रेम दुथडी भरून व्हायला लागतं. आणि ते असंच नुसतं कथा ऐकून वाहणार नाही, मी गॅरंटी देतो तुम्हाला. बरं का, तुमचं योगदान त्याच्यामध्ये पाहिजे. तुमचं योगदान जर नसेल तर भगवंत हृदयातील कधीच प्रसन्न होणार नाही. ते बघत असतात, प्रत्येक जीवाला ऑब्झर्व करत असतात ना. आता मी सांगितलं तुम्हाला, हा काय करतोय, ह्याला जन्म तर मनुष्याचा मी दिला की एवढं सोपं अनादी अनंत काळापासून हा कितपत पडलाय मनुष्य, म्हणजे 84 लक्ष योनीमध्ये. ह्याला जन्म तर मी दिला कृपा करून की आता माझं भजन करण. ह्याला मला गर्भात असताना प्रॉमिस पण केलं, आज जीवन मरेपर्यंत मी काय करणार, भगवंत तुझी भक्ती करणार. हरे कृष्ण हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. तर भगवंत बघत असतात हृदयांतरी राहून, ते जबरदस्ती करत नाहीत. कारण आपल्याला भगवंतावरती प्रेम करायचंय स्वाभाविक. भगवंताने जर जबरदस्ती केली असती महादेव प्रभूजी की नाही तुम्ही माझ्यावरती प्रेम केलंच पाहिजे, तर आपण काय केलं असतं, अजून लांब गेलो असतो ना. समजा एखाद्याला एखादी पोरगी आवडली आणि त्या मुलाने तिला म्हटलं की तू मला आवडतेस, पण माझी अशी अट आहे की तू माझ्यावरती प्रेम केलंच पाहिजे, तुझ्या भावनांची मी कदर करत नाही, तर ती मुलगी कधीच होणार नाही ना. तसं भगवंतांच्या अध्यक्षतेखाली, देखरेखाली जरी चराचर विश्व गवताचं पात्र पण हलत नाही, तरी सुद्धा भगवंताने जीवाला एक स्वातंत्र्य दिलेलं आहे. कशाचं स्वातंत्र्य दिलंय, निवड करायचं. भगवंताने सगळ्या गोष्टी उपलब्ध करून दिल्या. ते म्हणाले तुला इथं भौतिक जगतात येऊन उपभोग घ्यायचे, इंद्रिय भोग, तर त्याच्यासाठी पण सुविधा उपलब्ध आहे. आता उपभोग घेऊन तुझं पोट भरलं असेल म्हणजे तू फ्रस्ट्रेट झाला असेल, वैफल्यग्रस्त झाला असेल, कारण त्याच्याशिवाय अजून काय मिळत नाही. इथले कोणतेही उपभोग भोगले तरी अजून काय मिळत नाही. तर मग माझ्याकडे शाश्वत उपभोग भोगण्यासाठी, अनंत काळासाठी, लक्षात, त्याच्यासाठी हा मार्ग आहे. तुला अजून इथले भोग भोगून दुःख भोगायचंय तर हा मार्ग आहे. आणि भगवंतानी चॉईस दिला आपल्याला. चॉईस म्हणजे निवडण्याचं स्वातंत्र्य दिलं. कारण ते जर स्वातंत्र्य नसतं तर आपण भगवंतावरती प्रेम करू शकलो नसतो. जबरदस्तीमध्ये प्रेम नसतं, बरोबर ना. तर भगवंतानी हे स्वातंत्र्य दिलं. हे एका अर्थी चांगलं पण आहे आणि एका अर्थी भगवंतालाच माहिती. ते प्रचारकाला वाटतं भगवंताने चुकीचं केलं, बरोबर की नाही, काय बरोबर की नाही. प्रचारकाला वाटतंय भगवंतानी चुकीचं केलं, अरे सगळ्यांना भगवत भक्ती देऊन घेऊन जायचं ना. हरे कृष्णा, सगळ्यांना भगवत भक्ती देऊन घेऊन जायचं. मग असं केलं असतं ना तर मग सगळे रोबोट झाले असते.
भगवंताने कोणी प्रेम केलं नसतं. त्यामुळे प्रेमाच्या अत्युच्च ज्या परिसीमा आपल्याला बघायला मिळतात, जसं चैतन्य महाप्रभू स्वतः भक्त भगवंतांचे बनून आले आणि ते अष्टसात्विक भाव प्रकट करायचे भगवंतांच्या प्रेमामध्ये, ती एक स्टेज आहे. आणि नास्तिकाची दुसरी स्टेज आहे. नास्तिकापासून अत्युच्च अष्टसात्विक भाव प्रकट करेपर्यंत प्रेम जे आहे भगवंतांचं, याच्यामध्ये कितीतरी अगणित स्टेप्स आहेत. ह्या स्टेप्सची अनुभूती घेत घेत साधक जेव्हा वर जातो तेव्हा तो प्रत्येक क्षणाला हृदयात काय अनुभवत असतो? दिव्यानंद अनुभवत असतो. आणि ते जर रोबोटिक असतं, बाबा नाही तुम्ही सगळ्यांनी माझ्यावरती काय केलं पाहिजे? प्रेम केलं पाहिजे जबरदस्तीनं, तर मग त्याच्यामध्ये तो आनंद राहिला नसता. जसे की सुंदर उदाहरण देतो आपण, कुटुंब व्यवस्था. लग्न कधी ठरवून करतात, कधी प्रेमविवाह करतात. पण दोन्ही लग्नामध्ये लग्न झाल्यानंतर तिथं काय झालं? बांधिलकी आली, जबरदस्ती आली. मग ते कोणाचं चालतं मरेपर्यंत धुसफुसत, कोण मध्येच ब्रेकअप करतो, घटस्फोट घेतो, दुसरं लग्न करतो, बरोबर की नाही? पण जे बिचारे मरेपर्यंत निभावतात ते सनातन संस्कृतीचे पायी आहेत खरे. पण त्याच्यात प्रेम कितपत शिल्लक असतं ह्या युगामध्ये, हा प्रश्नाचा म्हणजे प्रश्नचिन्हच आहे. एक कर्तव्य बुद्धी म्हणून किंवा दोघांना दुसरा काय आश्रय नसतो म्हणून ह्या कर्तव्य बुद्धीनं ते विवाह चालतो. मग त्याच्यामध्ये दिव्यानंद कसा येणार? पहिले 5-6 महिनेच दिव्यानंद असतो, थोडाफार भौतिक दिव्यानंद म्हणता का म्हणे त्याला. त्याच्यानंतर मग एक जोक होता, मागे ऐकला होता मी, की लग्न झालं की पहिले 6 महिने नवरा बोलत असतो, बायको ऐकत असते. पुढचे 6 महिने बायको बोलत असते, नवरा ऐकत असतो. आणि तिथून पुढे दोघं बोलत असतात आणि जग ऐकत असतं. हे प्रॅक्टिकल आहे, कारण मी ग्रस्त आहे, तुम्ही पण बरेच जण ग्रस्त आहात. सगळ्यांचे अनुभव हेच काय वेगळे अनुभव आहेत का? नाही ना? तर इथं पुन्हा आपण अग्नी तत्वावरती येऊया. अग्नी हे गुरु आपण पाहतोय. तर इंधनामध्ये प्रविष्ट झालेला अग्नी जसा त्या सर्पणाचा आकार घेतो, तसा सर्वशक्तिमान परमात्मा स्वशक्तीने निर्मिलेल्या उच्च आणि नीच शरीरामध्ये प्रविष्ट होऊन त्या रूपांप्रमाणे आपले रूप धारण करतो असे दिसते. म्हणजे भगवंत त्यांचे जे विभिन्न अंश आहेत, ममैव अंशो जीवलोके जीवभूत सनातना, ह्या विभिन्न अंश म्हणजे आत्मरूपानं वेगवेगळ्या देहामध्ये प्रवेश करतात आणि त्या प्रकारची रूप धारण करतात. जसं अग्नी काष्टामध्ये असतो, मॅच बॉक्समध्ये असतो, गौरीमध्ये असतो, पेट्रोलमध्ये असतो, गॅस सिलेंडरमध्ये असतो, सगळीकडे अग्नी आहे ना, पण तो त्या प्रकारचं रूप धारण केलं. परमेश्वर सर्व वस्तूंमध्ये असला तरी सर्व वस्तूंना परमेश्वर समजणे चुकीचे आहे. परमेश्वर सत्वगुणाने देव ब्राह्मण अशी उच्च श्रेणीची शरीरे, तर तमोगुणाने पशु शूद्र आणि अन्य निम्न श्रेणींची शरीरे निर्माण करतो. या सर्व देहामध्ये प्रविष्ट होणे तो मात्र विभू अर्थात सर्व शक्तिमानच राहतो. श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर म्हणतात की लाकडात धुमसणारा अग्नी तेथे उपस्थित असतो. लाकडे हलविल्यावर तो अधिक प्रज्वलित होतो. त्याप्रमाणे पूर्ण पुरुषोत्तम भगवान अप्रत्यक्षरित्या सर्वत्र उपस्थित असतात. भक्तिभावानं त्यांच्या महिम्याचे श्रवण कीर्तन केल्यास प्रत्यक्षात ते आपल्या भक्तांसमोर प्रकट होतात. तर भगवंत हे संपूर्ण सृष्टी चराचर निर्माण केले आणि त्या अनुषंगानं ते सजीव तत्वामध्ये पण आहेत उपस्थित आणि निर्जीव तत्वामध्ये पण उपस्थित आहेत, अणुरेणूमध्ये सगळीकडे. तर ह्या भगवंताला सगळीकडे पाहण्याची बुद्धी विकसित होण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे? नवविधा भक्तीचा आश्रय घेतला पाहिजे. जसं की लाकडामध्ये अग्नी जर धुमसत असेल तर ती लाकडं थोडीफार हलवल्यानंतर अग्नी काय होतो? अजून मोठा पेटतो. जे चुलीवरती जेवण शिजवतात त्यांना माहिती आहे, लाकडाची घातली की थोडीशी आग पेटली की थोडीशी ऍडजस्टमेंट केली की अग्नी मोठा होतो. तसंच भगवंत तर सगळीकडे आहेत, पण भगवंताला पाहायचं कसं, भगवंताला भेटायचं कसं? त्याचं सिंपल विधी आहे. जसं ती लाकडं हलवल्यानंतर आपल्याला अग्नी मोठा होतो, तसंच सिंपल विधी आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम.
ही नवविधा भक्तीची प्रोसेस जी आहे, ह्या प्रोसेसद्वारे आपण भगवंतांचं अस्तित्व चराचरात सगळीकडे पाहू शकतो. जसं की काष्टामध्ये अग्नी लपलेला असतो, तसं भगवंत आपल्याला ह्या तांबड्याच्या डोळ्यांनी दिसत नाही. म्हणजे ते नाहीत असं म्हणायचंय का? नाही, ते सगळीकडे चराचरामध्ये आहेत. प्रत्येकाच्या देहामध्ये परमात्मा रूपानं आहेत, प्रत्येक अणुरेणूमध्ये आहेत. कारण त्यांना जी गती प्रदान होते ती भगवंतांच्या शक्तीशिवाय प्राप्त होऊ शकत नाही. त्यामुळे ह्या भगवंतांचं जर दर्शन आपल्याला करायचं झालं तर आपल्याला कसं करावं लागेल? जसं अग्नी प्रज्वलित करण्यासाठी आपल्याला काहीतरी काय करावं लागतं? मेहनत करावी लागते ना, घर्षण करावं लागतं, मग तो प्रकट होतो. जसं मॅच बॉक्स घेतला आणि बसलो अग्नी अग्नी तर होणार नाही, एक घासलं पाहिजे, मग अग्नी प्रज्वलित होणार. आणि मग त्याला योग्य सरपण इंधन घालून त्याच्यावरती त्याला हवा दिली पाहिजे, वारा घातला पाहिजे, की मग अग्नी मोठा पेटतो. तसंच भगवंत तर सगळीकडे आहेत, पण आपल्याकडे त्यांना पाहण्यासाठी काय नाही आहेत, या चर्मचक्षुने आपण त्यांना पाहू शकत नाही. आणि म्हणूनच नवविधा भक्तीच्या प्रोसेसनं, ह्या पद्धतीनं आपण त्यांना पाहू शकतो. नवविधा भक्तीचे अंग कोणते कोणते आहेत? श्रवणम, जे आता तुम्ही करता आहात भगवंतांच्या नामरूप गुणलीलांचं काय करणं? कीर्ती श्रवण करणे. कीर्तनम, तुम्ही कीर्तन करता, हरे कृष्ण महामंत्र जप करता, किंवा तुम्ही श्लोक गाता, हे कीर्तनम झालं. विष्णू स्मरणम म्हणजे सर्वत्र व्यापनो इति विष्णू, जे सर्वत्र व्यापून राहिलेले ते विष्णू भगवान यांचं श्रवण कीर्तनाद्वारे जे काय आपल्याला समजलंय त्याचं काय करणं? हृदयामध्ये स्मरण करणे, मनन करणे, चिंतन करणे. जसा तो धुंदुकारी 7 दिवस भागवत कथा ऐकला, पण भागवत कथा ऐकून त्यानं प्रत्येक गोष्ट काय केली? मनन केलं. आणि म्हणून 7 दिवसाच्या नंतर त्याला मोक्ष मिळाला. बाकीच्यांना का नाही मिळाला? कारण ते भागवत कथा ऐकले आणि निघून गेले, मनन नाही केलं, चिंतन नाही केलं त्याच्यावरती. ह्याला स्मरण म्हणतात, विष्णू स्मरण. 24 तास विष्णू स्मरण करायला झालं पाहिजे. आणि जर तुम्ही, मी गॅरंटी देतो, मी रोज जर प्रामाणिकपणे 16 वेळा जप केला पहाटे उठून आणि नियमावली पाळायला सुरुवात केलात, हे ऑल ऑर नन असतं बरं का. माझा स्वतःच्या अनुभवावरनं सांगतो मी. आपण ठरवून मी उद्या करेन, मी परवा करेन, मी आणखीन 2 वर्षांनी कंटी घालेन, हे करेन ते करेन, काही नसतंय. हे ऑल ऑर नन असतंय. जस्ट 1 सेकंद लागतो निर्णय घ्यायला, 1 सेकंद, की मला माझं जीवन बस आता बस झालं. भगवद्गीतेत जसं सांगितलं भगवंताने तसंच मला माझं जीवन जगायचंय. कारण मला माझ्या खऱ्या घराला जायचंय, जिथं तुकाराम महाराज गेले. आम्ही जातो आमच्या गावात. आणि तर किती गावं फिरली तरी काय, सगळीकडे प्रॉब्लेमच प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेमच प्रॉब्लेम आहे. आज एक पेशंट आले होते माझ्याकडे, साधकच आहेत आपले इस्कॉन मधले, बरीच वर्ष. पण ते माताजी असल्यामुळे त्यांना, माताजींना जास्त शंका, कुशंका, भीती खूप जास्त असते अति प्रमाणात ना, सारखं भीती. म्हणजे मुलगा सांगत होता, रस्ता क्रॉस करायचा असले तरी ह्यांना छातीत दळदळ. तर हे का? कारण हे देहात्म बुद्धी असल्यामुळे. मग का हे होतं? कारण भक्तीमध्ये आल्यानंतर जसं श्रील प्रभुपादांनी आपल्याला सांगितलंय साधन भजन करा, तसं आपण करत नाही, झोपून देत नाही स्वतःला. म्हणून ही भीती राहते जगताची. अन्यथा जो साधक आहे, भगवंताचा भक्त आहे, भजो रे मन श्रीनंदन नंदन अभय चरणार विंदरे. भगवंत काय सांगितले? जो माझं भजन करेल त्याला मी काय करतो? अभय प्रदान करतो. म्हणजे त्याला कोणत्याही प्रकारचं भय या दुनियेतलं राहणार नाही, निर्भय होणार तो. मग ही भीती कुठून येते? देहाच्या आसक्तीवरनं. ह्या माझ्या देहाला काय झालं तर, माझ्याशी निगडीत असलेल्या देहांना काय झालं तर, माझ्या मुलांना काय झालं तर, नातवंडा काय, नवऱ्याला काय झालं तर, ही सगळी भीती असते. ती कुठून येते? आपण हे तत्वज्ञान तत्वता न जाणल्यामुळे. म्हणूनच भगवान सांगतात ना, जन्म कर्मच मे दिव्यम यो मे वेत्ती तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति सोर्जुन. जो माझ्या जन्माचं आणि कर्माचं, आता ते च्यवनप्राश आहे ना, च्यवनप्राश, माझ्या जन्माचं आणि कर्माचं दिव्यत्व जो तत्वता जाणतो तो पुन्हा फिरून या भौतिक जगतात दुःखालय अशाश्वत मध्ये जन्म घेत नाही. मग आपण जर एवढे महिने, एवढे वर्ष जर या एवढ्या अशा विशुद्ध अशा सत्संगाला येत असू आणि जर भगवंतांना आपण तत्वता जाणलं नाही, तर मग काय जाणलं? आणि ज्यानं तत्वता भगवंतांना जाणलं तो नवविधा भक्तीच्या मार्गाला लागणार, म्हणजे लागणारच. तो भगवंतांच्याबद्दल श्रवण करणार, तो भगवंताच्या नामाचं कीर्तन करणार, तो भगवंतांचं नित्य स्मरण करणार, भगवंतांचं पादसेवन करणार, बरोबर आहे ना, भगवंताच्या चरणांची सेवा करणार, भक्तांच्या चरणांची सेवा करणार.
मग अर्चनामाला भगवंताची पूजा करणार, घरामध्ये आरती करणार, त्यांची मंगल आरती, मध्यान्ह आरती, सांज आरती, गौर आरती करणार, षोडशोपचार पूजा करणार, त्यांची अर्चना वंदन करणार. जिथं जिथं भगवंतांचं स्वरूप दिसेल तिथे तो वंदन करणार. तर ते 2-3 श्लोक मध्येच कथा घेतली तर हरे कृष्ण. तर एक भगवंतांचा भक्त होता हरपालदास. तो बरीच वर्ष झाली तरी लग्न करत नव्हता. श्रीमंत होता, गडगंज श्रीमंत, वडिलोपार्जित. त्यानं काय कष्ट केले नव्हते. भगवंतांच्या कृपेनं ते मी घेतो ठेवते. भगवंतांच्या कृपेनं हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. गडगंज श्रीमंत होता आणि भगवान भक्त पांडुरंगाचा. महाराष्ट्रातलीच कथा आहे, मागे मी थोडक्यात सांगितली होती. तर त्याला बरेच भक्त म्हणतात, तू आता काय कर, आई बाबा पण आता राहिले नाही, तू लग्न कर. म्हणतो माझ्या भक्तीमध्ये मला पूरक अशी पत्नी मिळाली तरच मी लग्न करणार. हे असंच विवाह असाच जुळवला पाहिजे. भक्तीसाठी पार्टनर्स एकमेकांना पूरक पाहिजे. एक दिवस त्याचा एक मित्र एक घेऊन येतो, काय लग्नाचं काय म्हणतात त्याला, स्थळ घेऊन येतो. बरोबर. तो अशी एक सुंदर कन्या आहे आणि ती पण कृष्ण भक्त आहे, पांडुरंगाची भक्त आहे आणि तुला साजेशी आहे. तर म्हणतो हो ठीक आहे, बरं सांगा तिच्याबद्दल अजून. म्हणून तिची एकच अट आहे की तिचा जो नवरा असेल, जो होणारा नवरा, त्यानं दर दिवशी 1000 वैष्णवांना प्रसाद खायला घातला पाहिजे. काय अट आहे? दर दिवशी 1000 वैष्णवांना. अरे बापरे, एवढी सुंदर भक्त आहे. तो लगेच म्हणतो उद्याच लग्न करू. अरे मुहूर्त राह ना, असली पत्नी मिळायला भाग्य लागतं, त्याला मुहूर्ताची वगैरे काय गरज नाही, उद्याच्या उद्या लग्न करायचं. पण तुला अट मान्य आहे? हो. बापरे, भरपूर पैसा होता आणि तो तसाही जेवणावेळा घालायचा वैष्णवांना. झालं दुसरं लग्न आणि ह्यानं सुरुवात केलं. वैष्णव बघता बघता ख्याती सगळे पसरली. दर दिवशी 1000च्या वरतीच वैष्णव यायला लागले आणि घालायचा. बरं आता रोज 1000च्या वरती वैष्णव खायला घातल्यानंतर धन किती दिवस शिल्लक राहणार? बापच्या धनचं कमावलेलं ते संपलं. आणि बायकोनं पण घातलं होतं की तू ज्या दिवशी हे व्रत थांबवशील त्या दिवशी मी माया निघून जाणार. बघा, म्हणजे आजकालच्या स्त्रियांनी पण बोध घ्यायला पाहिजे. आजकालच्या मुली काय अटी घालतात त्या त्यांना माहिती, भौतिक असतात सगळ्या. तर सगळं धन संपलं. आता काय करायचं? बायकोला तर वचन दिलंय दर दिवशी 1000 वैष्णवांना भोजन घालायचं. मग आता काय करायचं? रात्र झाली की गावात फेरी मारायचा, कारण त्याला दुसरं काही यायचं नाही. लहानपणापासून काहीच केलं नव्हतं. गावात फेरी मारायचा. गावातल्या लोकांच्या घरात जिथं सुबत्ता आहे तिथलं अन्नधान्य चोरायचं. गूळ, तूप, तांदूळ, गहू जे काय असेल ते. पैसे नाही चोरायचे आणि आणायचं आणि चालू होतं. मग गावात हळूहळू बोंबा लागली. अरे कोण चोर आलाय गावात? म्हणजे आज ह्याच्या घरी चोरी झाली, उद्या त्याच्या घरी चोरी झाली. बोंबा झाल्याच्या कानावरती आली. म्हणून आता गावात चोर करून उपयोग. मग हा रात्रीचा लांब जायला लागला आणि भरपूर प्रयत्न केले त्यानं. मग एवढ्या स्तरावरती आलं की तो पैसे प्राप्त करण्यासाठी, धन प्राप्त करण्यासाठी खून माऱ्या पण करायला लागला. पण हे सगळं तो कोणत्या बुद्धीनं करत होता? केवळ आणि केवळ वैष्णवांना मला प्रसाद घालायचा आहे. तर असाच एक दिवस ह्याच्याकडे काहीच नाही आणि बसलाय एका जंगलातल्या जाऊन, अरण्यातील रस्त्यावरती झाडावर चढून बसलाय
की जो कोणी ह्या जंगलातनं पास होईल त्याला मी काय करणार, पकडणार आणि त्याला सगळं लुटणार. पण काय कोणच नाही आलंच नाही. रात्री 12 वाजले, कोणच नाही आलं. पांडुरंगाला चैन पडेना. भगवंत म्हणाले चला आता माझ्या भक्ताचं काहीतरी कल्याण करायला मलाच जायला पाहिजे. भगवंत मस्त असे मोठ्या पोटात शेटजी झाले. सगळ्या अंगावर दागदागिने घातले, मस्तपैकी पगडी, पेटा बिटा, कडी, हे ते असं भरपूर असे गोल्डमॅन. रुक्मिणी देवी म्हणते ना कुठे चालले तुम्ही, माझा भक्त संकटच आहे, तू पण चल आणि सगळे दागिने घाल जे काय तुझ्याकडे आहेत ते, तुझ्या पोटात जेवढे काही दागिने ते सगळे घाल, आपला जायचंय. भक्ताच्या कोण भक्ताचा नाही, तो आहे चोर. चोर तो तुला कळणार नाही, चल माझ्याबरोबर. भगवंत आले. चालत चालत त्यांच्या पायातले नुपूर वगैरे वाजायला लागले. असं हा जिथं बसला होता त्या अरण्यात आले. अंगावरती हिरे माणकं घातली होती, त्यामुळे प्रकाश पडत होता. दुरून पाहिलं कोणतरी येत आहे. चला उद्याची सोय झाली, तू जास्त विचार करायचा नाही, बरोबर नाही, उद्याची सोय झाली. तर जवळ आल्यानंतर बघितलं एवढं सोनं बिनं घातलेलं, असं रत्नमाणकं घातलेलं. अरे ही उद्याची काय 10 वर्षाची सोय झाली, ह्यांना तर दोघांना आज अजिबात सोडणार नाही मी. आणि घेतलं ते फरशी आणि ते जवळ आलं, ढापकन उडी मारली पुढ्यात आणि थांबा. कोण तू? भगवंत घाबरायला लागलो. अरे कोण तू? कोण? मी चोर आहे. चोर आहेस? बरं तुला काय पाहिजे? तुमच्याकडे जे काय ते सगळं काढून द्या मला. बरोबर ना, तुमच्याकडे जे काय आहे ते सगळं काढून द्या. तर भगवंत म्हणाले ठीक ठीक आहे देतो काढून, पण आम्हाला मारू नकोस. तर भगवंताने सगळं सोनं आपलं काढायला लागले. ना आपली चादर घातली, ती काय म्हणतात फटकुरी असते ना, कांबळी, चोरांच्या खांद्यावर कांबळी घातली, त्याच्यावरती जागली. तो हा मनात म्हणतो काय टेन्शनच आहे, आता 10 वर्षाची तरतूद झाली. आणि लक्ष्मीदेवीनं तुम्ही पण सगळं काढून टाका, काही एक दागिना ठेवायचा नाही अंगावर. करता करता भगवंतच्या इकडे एक अंगठीला राहिली. ती ह्यानं बघितलं, ती अंगठी पण काढा म्हणाला. ती अंगठी पण काढा, ये ना कशीच अंगठी. म्हणतो थांबा, म्हणतो माझं परशु घेतो आणि बोट ठेवून टाकतो. ही अंगठी तरी का सोडू? 5-6 दिवसांचं भागेल त्याच्यामध्ये, बरोबर नाही, एका अंगठीच्या ह्याच्यात 5-6 दिवसांचं भागेल. प्रसाद महाप्रसाद आज किती रुपये तोळा आहे? 84-85 हजार रुपये तोळा आहे. आजच्या हिशोबात आपण म्हटलं तर नाही म्हटलं तरी 5-6 दिवसाचं भागेल ना. 1000 वैष्णवांना खायला घालायचं भागेल ना प्रभूजी आमचे, भागेल. बरोबर ते गणित ते पण नाही सोडणार म्हणतो मी. जीव पाहिजे की नाही ते मला बोल, नाही तर ते अंगठी दे काढून. जसा फरशी उघडला तेव्हा भगवंतानी विठ्ठल रूप धारण केलं. आणि हा विठ्ठलाचाच भक्त. ते बघितल्याबरोबर हा रडायला लागला, नयनातनं अश्रू यायला लागले, अष्टसात्विक भाव प्रकट झाले. आणि बाजूला रुक्मिणी देवी आणि म्हणतो धन्य झालो मी म्हणतो. आणि मग भगवंत म्हणाले की उठ चल हे सगळं घेऊन आता जा. म्हणतो नाही मला आता काही नको, मला आता तुमचं दर्शन झालं, मला आता काही नको. अरे असं नको करूस, उठ आणि हे सगळं घेऊन जा. आणि अशी काळजी करू नकोस की ह्यानं तुझं 10 वर्षाचं होईल. तू जोपर्यंत या पृथ्वीला जिवंत आहेस तोपर्यंत तुला कधीही धन कमी पडणार नाही. एवढं धन तुला मी आज देतोय. कशासाठी? वैष्णवांची सेवा करण्यासाठी. तो म्हणतोय म्हणतोय भगवंता मी एवढा नीच नराधम चोर डाकू लुटेरा, तुम्ही माझ्यावरती का एवढी कृपा करताय? अरे जरी तू चोर डाकू लुटेरा असलास तरी तुझ्या हृदयाचा भाव जो आहे ना, तो धन कशासाठी प्राप्त करायची इच्छा होती तुला? लोकांच्या कल्याणासाठी, त्यांना भगवत प्रेम देण्यासाठी, त्यांना महाप्रसाद देण्यासाठी. याच्यातनं तू 1 पैसा आजपर्यंत खर्च केला नाही स्वतःसाठी, ते आम्ही पाहिलं. कारण रुक्मिणी मातेला पण प्रश्न पडला होता, काय ह्याच्यावरती एवढी कृपा करते ना? 1 पैसा पण तू स्वतःसाठी खर्च केला नाहीस. ह्या लूटमारीचा जो काय होता पैसा तो तू कशासाठी खर्च केलास? वैष्णवांच्या सेवेसाठी केलास. तर मग अर्पा म्हणाला भगवंता
ही जी कृपा तुम्ही माझ्यावरती केला ती केवळ आणि केवळ माझ्या पत्नीमुळे आज मला प्राप्त झालेली आहे. कारण तिनं जर अट घातली नसती, काय दर दिवशी 1000 वैष्णवांना भोजन तू घातलं पाहिजेस, तर ही आजची घडी माझ्यावरती आली नसती. आणि आजची घडी माझ्यावर आली नसती तर तुम्ही मला काय दर्शन दिले नसते. त्यामुळे मी तुम्हाला विनंती करत होतो की तुम्ही माझ्या घरी चलावं माझ्यासोबत आणि माझ्या पत्नीला पण दर्शन द्यावं. आणि मग भगवंत हरपाळच्या घरी येतात आणि तिच्या पत्नीला पण दर्शन देतात आणि मग अंतर्धान पावतात. असे कृपाळू भगवंत आहेत. भगवंत पाहण्यासाठी आपल्याकडे काय पाहिजे? दृष्टी पाहिजे. आणि ती ह्या 9विधा भक्ती म्हणजे 9 अंग आहेत भक्तीची, त्याच्यातलं एक अंग जरी केलं तरी प्राप्त होते, पण ते प्रामाणिकपणे केलं पाहिजे. 9विधा भक्तीतली सगळीच अंग जमतील आपल्याला असं, त्याच्यातलं एक अंग जरी केलं प्रामाणिकपणे सचोटीनं मरेपर्यंत तरी सुद्धा भगवंत आपल्याला भेटायला येतील. श्रील प्रभुपादांचे गुरु महाराज श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर तेच सांगतात, डोंट ट्राय टू सी गॉड, ट्राय टू सर्व गॉड इन सच अ वे दॅट गॉड विल कम अँड सी यू. म्हणजे भगवंतांना असा ह्या चांगल्या नेत्रांना पाहण्याचा प्रयत्न करू नका. भगवंतांची भगवंत भक्तांची अशा प्रकारे सेवा करा, चाकरी करा, दास दासानुदास भावामध्ये, की स्वतः भगवंत तुम्हाला भेटायला येतील, जसे ह्या हरपाळला भेटायला आले. अशी अनेक इतिहासामध्ये उदाहरणं, सत्य उदाहरणं आहेत, सत्य घटना आहेत, जिथं भगवंत आपल्या भक्ताच्या हाकेला धावून येतात. तर भक्तिभावाने त्यांच्या महिम्याचे श्रवण कीर्तन केल्यास प्रत्यक्षात ते आपल्या भक्तांसमोर प्रकट होतात, म्हणून ही कथा सांगितली. सर्व वस्तूंमधील भगवंतांची आश्चर्यकारक उपस्थिती जाणून घेण्याऐवजी अज्ञबद्ध जीव मी बलवान पुरुष आहे. आता जे बहुतांश लोक जे आहेत मंदबुद्धी आहेत, अल्पज्ञ आहेत, ते काय म्हणतात? मी बलवान पुरुष आहे, मी सुंदर स्त्री आहे, मी शहरातील सर्वात धनवान मनुष्य आहे, मी उच्च पदवीधर आहे इत्यादी क्षणभंगूर भौतिक आवरणात आपली चेतना लिप्त करून टाकतात. काल मी व्हॉट्सअपवरती कुठंतरी डॉक्टरांच्या ग्रुपमध्ये की काय 1940 पासून आतापर्यंत जेवढे आपल्या बॉलिवूडमध्ये हिरो हिरोईन झाले ते कधी आले कधी गेले त्यांचं एक हे आलं, ते व्हिडिओ आला होता. तर मी बघत होतो ते कोण माताजी खूप सुंदर होत्या हिरोईन, पण त्यांचं आयुष्य मी बघत होतो. कोण 42 वर्षी वारलंय, कोण 51 वर्षी वारलंय, कोण 52 वर्षी वारलंय, कोण 69 वर्षी वारलंय. म्हणजे मी बघत होतो ते सगळे त्या लिबर्टी टॉकीजमध्ये ते येत असताना ते कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर केलं होते व्हिडिओमध्ये, त्या फिल्ममध्ये. पण त्याच्या खाली ते सुंदर दिलं होतं त्यांचा जन्मसाल आणि मृत्यूसालसोबत त्यांचं वय किती होतं मृत्यू होताना. अरे म्हटलं हे एवढे लोक म्हटलं आणि आपणही जाणार म्हटलं उद्या, ह्याच्यातलं म्हटलं कोणी आज जिवंत नाही आहे. आणि हे खूप म्हटलं श्रेष्ठ काय होते, प्रसिद्ध लोक व्यक्ती होते. त्याच्यामध्ये आपलं दिलीप कुमार पासून सगळे होते, मोहम्मद रफी होते, लता मंगेशकर होत्या, हे सगळे होते दिग्गज. अरे म्हटलं कोणच जिवंत नाही आज. आणि सगळे म्हटलं गेले, कोण कधी 40शीत गेलाय, कोण 50शीत गेलाय, कोण 60शीत गेलाय. आपले काही खरं नाही आहे. मग आपण कशाला एवढ्या टिमक्या टिमक्या मारायच्या? हे तर म्हटलं निश्चित भगवत धामात तर गेले नसणार, बरोबर की नाही? आपल्याला भगवत धामात जाण्याची सुसंधी आहे ना. एवढं ज्ञान प्रभुपादांच्या कृपेने आपल्याला आज मिळालंय की आपल्याला भगवत धामात जाण्याची सुसंधी आहे हे तरी कळलंय. जर भक्ती केली तर आपण कुठे जाऊ शकतो? भगवत धामात जाऊ शकतो. शाश्वत सुख उपभोग, दिव्य सुख उपभोग भोगण्यासाठी, की जिथं पुन्हा कधीच मृत्यू नाही, ना पुन्हा जन्म, ना कधी मृत्यू, ना कधी वार्धक्य, ना कधी रोग राहील, शाश्वत जीवन. तर का बरं जाऊ नये? जर उपलब्ध आहे एवढा बेस्ट ऑपॉर्च्युनिटी, का आपण लाभ घेऊ नये? तर इत्यादी क्षणभंगूर भौतिक आवरणात आपली चेतना लिप्त करून टाकतात. हे सगळे लोक आहे असं. कोणाला वाटतं मी सुंदर आहे म्हणून त्याला अभिमान असतो, कोणाला वाटतं मी श्रीमंत आहे म्हणून त्याला अभिमान असतो, कोणाला वाटतं मी बलवान आहे म्हणून अभिमान असतो, कोणाला वाटतं मी मोठा नेता आहे म्हणून अभिमान असतो. काय झालं? लालकृष्ण अडवाणी आणि अटल बिहारी वाजपेयींचे सगळ्यात मोठे नेते होते, बरोबर. गेले काळात पडद्याआड. लालकृष्ण अडवाणी आहेत बिचारे, पण त्यांना राम मंदिरसाठी त्यांनी एवढं आयुष्य घालवलं, पण राम मंदिरच्या उद्घाटनाला त्यांना येऊ नका म्हणून निरोप दिला गेला, बरोबर ना प्रभू? इफ आय एम नॉट रॉंग. त्यांचं शरीर स्वास्थ्य बिघडल्यामुळे
ज्यांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी आयुष्यभर काम केलं, ते राम मंदिराच्या उद्घाटनाला आले नवध्यायात असून सुद्धा, कारण तसा त्यांना मेसेज गेला होता. म्हणजे कुठं राहिलं काय. तसा तो सगळ्यात जबरदस्त बॉक्सिंग फायटर, काय नाव त्याचं, मोमेडियन होता तो. मागे मी सांगितलं होतं गोष्ट तुम्हाला, किंवा भगवद्गीता कोर्समध्ये सांगितले. जगातला सगळ्यात, ज्याला कोणी हरू शकला नाही, तो एकदम थकला म्हातारा झाला. त्याला ऑलिम्पिकची मशाल पेटवण्यासाठी त्याला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आलं. तेव्हा त्याला झाला तो पार्किन्सनिझम. म्हणजे त्याला उठता पण येत नव्हतं, बसता पण येत नव्हतं, हात पण वरती करत. त्याचे केअरटेकर जे होते त्याने त्याला कसं बसं तिथं आणलं आणि त्यांना असे करत ती मशाल पेट्रोल. तेव्हा तो सुंदर गोष्ट बोलला. मी आजपर्यंत स्वतःला सगळ्यात बलवान पुरुष समजत होतो, पण काळाच्या ओघामध्ये मला कळून चुकलं की मी क्षुल्लक आहे आणि भगवंत सर्वश्रेष्ठ आहेत. कारण भौतिक जगतातले कोणतेही गुण किंवा कोणते ऐश्वर आज जर तुमच्याकडे आहे तर उद्या ते असणार ह्याची गॅरंटी नाही. आज आहे उद्या नाही, हेच तर ह्या भौतिक जगताचं काय आहे, खरं स्वरूप आहे. ह्या भौतिक जगताचं खरं स्वरूप हेच आहे की आज आहे ते उद्या नाही. तर ह्या चेतनेतनं आपण बाहेर आलं पाहिजे, देहात्म बुद्धीच्या चेतनेतनं बाहेर आलं पाहिजे. त्यांनी अशी व्यर्थ आसक्ती सोडून आपण भगवान श्रीकृष्णांचे शाश्वत आनंदी सेवक, एक विशुद्ध आत्मा आहोत हे सत्य स्वीकारले पाहिजे. सगळ्या जीवांनी, सगळ्या मनुष्यातील योनीतील जीवांनी काय की आपण भगवान श्रीकृष्णांचे शाश्वत आनंदी आणि एक विशुद्ध सेवक आहोत हे सत्य स्वीकारलं पाहिजे. हे सत्य आहे. तुम्ही किती लांब पळा, पण हे सत्य आहे. हे सत्य जेवढ्या लवकर आपण स्वीकारू तेवढ्या लवकर आपण हे जीवन, या मनुष्यवनीतील जीवन सुद्धा अतिशय शांत, समाधानानं आणि समचित्तानं जगू शकतो. तर पुढचा श्लोक आपण घेऊया, कारण पुढच्या सोमवारी मला चंद्र आणि सूर्य हे दोन गुरु थोडक्यात आहेत. चंद्राचे एकच श्लोक आहेत, सूर्याचे 2 श्लोक आहेत. आणि मग आपण 8व्या अध्यायाला सुरुवात करू. त्याच्यानंतर कालेन हि ओघ वेगेन भूतानां प्रव अप्ययौ नित्यो अपि न दृश्येते आत्मनः अग्ने यथा अर्चिषाम. तर इथं ह्याच्या पूर्वीच्या श्लोकामध्ये चंद्राबद्दल सांगून झालं. मग आता पुन्हा कोण सांगतात, दत्तात्रय भगवंत पुन्हा अग्नीचा एखाद पॉइंट चुकला होता, त्यांना वाटलं सुटला आहे, मग ह्याला सिंहावलोकन म्हणतात. सिंह कसा आहे, अतिशय रुबाबदार शूर प्राणी आहे, तरी पण त्याच्या जीवाला सारखा घोर असतो. त्यामुळे तो 4 पावलं चालला की पुन्हा थांबतो आणि मागे वळून बघतो. ह्याला सिंहावलोकन म्हणतात. म्हणजे एखादा पॉइंट जर चुकला मागे कथेमध्ये सांगताना, तर पुन्हा त्याच्यावरती येऊन तो विषय घेऊन पुढे जाणार. तिथे काय सांगतात, अग्नीच्या ज्वाळा, आता चंद्राचं सांगून झालंय ते आपण पुढच्या सोमवारी बघू. तर अग्नीच्या ज्वाळा किंवा दीपशिखा यांची उत्पत्ती आणि विनाश क्षणोक्षणी होत असूनही सामान्य मनुष्य तो पाहू शकत नाही. नदीतील वेगवान प्रवाहाप्रमाणे काळाचा ओघ सतत वाहत असतो. तो असंख्य भौतिक देहांचे जन्म, वृद्धी आणि मृत्यू न कळतपणे घडवीत असतो. असे असूनही ज्याला विवशपणे स्थित्यंतरे करणे भाग पडते, त्या आत्म्याला अशी अपरिवर्तनीय कालगती उमजत नाही. खूप सुंदर आहे. तुम्ही कधी आग पेटवला नंतर चुलीमध्ये किंवा यज्ञामध्ये, तर तुम्ही दीपशिखा, जशी शेंडी आहे ना, तशी अग्नीच्या शेंड्यावरती अशा येत असतात ना, आणि त्या काही काळ तो आकार दिसून लगेच नाश पावतो, बरोबर नाही. अग्नीच्या ज्वाळा किंवा दीपशिखा यांची उत्पत्ती आणि विनाश क्षणाक्षणाला होत असतो. कालेन ह्यो वेगेन भूतानां प्रवाप्ययो. तर आपण ते नोट करत नाही, पण आज आता घरी गेल्यानंतर
नोट करा, अग्नी पेटवा, समोर बघा आणि किती वेळा तुम्हाला वेगवेगळ्या आकाराच्या काय दिसतात, ज्वाळा दिसतात किंवा दीपशिखा दिसतात ते बघा. म्हणजे त्या पर्टिक्युलर क्षणाला त्या प्रकारची त्या आकाराची ज्वाळा काय होती, अस्तित्वात होती, पण ते क्षणात नष्ट झाल्यामुळे आपल्याला कळत नाही. तसंच हा जो आत्मा जो आहे, भगवंतांचा अंश जो आहे आत्मा, तो जे काय देह धारण करतो ते केवळ ह्या दीपशिखांसारखे त्याला उदाहरण दिलेलं आहे. म्हणजे आज माणसाच्या देहामध्ये आपण आहोत, तर उद्या कुठच्या देहामध्ये असो आपल्याला माहित नाही. भक्ती नाही केली तर, भक्ती केली तर देह धारण करावं लागत नाही. म्हणून तुकाराम महाराज सुंदर म्हणतात, न लागे गर्भवास. पुन्हा मला गर्भवास करायचा नाहीये. न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. त्यामुळे तुकाराम महाराज सांगतात की मला पुन्हा भगवंता गर्भवास, मला मातेच्या उदरात ह्या भौतिक जगतात पुन्हा यायचं नाही आहे. आणि ते जर करायचं असेल तर आपण जाणलं पाहिजे की जशा अग्नी प्रज्वलित झाल्यानंतर त्याच्या दीपशिखा दिसतात आणि त्या क्षणात नाश पावतात, तसेच आपले अनंत जन्म झाले ह्या दीपशिखांसारखे आणि अनंत जन्म होणार आहेत. आणि कालाच्या ओघामध्ये ते नाश पावणार. कसे कळणार पण नाहीत आपल्याला. उदाहरण दिलं इथं, नदीतील वेगवान प्रवाहाप्रमाणे काळाचा ओघ सतत वाहत असतो. आता नदीतलं पाणी वाहते. मी आता गंगेमध्ये बोट रायडिंग वगैरे केलं मायापूरला. एवढं मोठं पात्र आहे नदीचं, तर एवढा पाण्याचा ओघ. मी विचार करतो, अरे हे किती पाणी, हे अडवलं तर काय होईल, महापूर येईल म्हटलं पूर्ण भारतात, बांगलादेशवर तर बुडूनच जाईल. आणि म्हटलं एवढं घनमीटर पाणी प्रत्येक सेकंदाला वाहते आणि जाते समुद्राच्या पोटामध्ये. हा माझ्या विचाराला ते बोटीत बसल्यानंतर गंगेचं ते पात्र विस्तारणं, त्याची खोली पाहून विचार करा, प्रत्येक क्षणाला एवढं पाणी ते कॅरी ऑन करतंय. म्हणजे जसा क्षण बदलतोय तसं आता जे पाण्याचा थेंब इथं होता तो तिथं आहे का, तो गेला पुढे. तसंच हे भौतिक देह आहेत, काळाच्या ओघानं हे उदयास येतात, नष्ट पावतायत. जसं की त्या दीपशिखा ज्वाळा उदयास येत आहेत, क्षणाक्षणाला नष्ट पावतायत. तसंच ही अनंत काळापासून आपण धारण केलेले अनेक प्रकारचे जन्म, अनेक युनितले जन्म जे आहेत, हे ह्या दीपशिखांसारखे क्षणभंगूर आहेत. आणि त्याच पद्धतीनं हा माणसाचा देह सुद्धा काय आहे, क्षणभंगूर आहे. म्हणजे कोणत्या क्षणाला ह्या देहाचा नाश होईल आपल्याला माहिती, कोणत्या क्षणाला आपल्याला बोलावणं येईल आणि आपल्याला हा देह सोडून जावं लागेल आपल्याला माहिती नाही. मग आपण काय घेतलं पाहिजे अग्नीपासून शिक्षण. तो असंख्य भौतिक देहांचे जन्म मृत्यू नकळतपणे घडत असतो. आणि असे असूनही ज्याला विवशपणे स्थित्यंतरे करणे भाग पडते त्या आत्म्याला अशी अपरिवर्तनीय कालगती उमजत नाही. ज्ञानी आत्म्याला नाही विवशपणा येत. विवशपणे ही कालगती कोणाला भोगावी लागते, जो अज्ञानी राहिला, ज्यानं भगवत तत्वज्ञान जाणून घेतलं नाही किंवा जाणून घेऊन सुद्धा त्याच्यावरती आचरण केलं नाही, अशा दुरात्म्याला, आत्मघातकी व्यक्तीला, त्याला आत्मघातकी म्हणतात. मनुष्य देहामध्ये येऊन जर भगवत भजन नाही केलं तर आपण खरा आत्मघात स्वतःचा केला. आत्मघात म्हणजे महाभयानक पाप आहे. स्वतःचा विनाश जो आहे, जो मनुष्य देहामध्ये येऊन जर आपण भगवत भक्ती नाही केलं तर आपण आत्मघातकी आहोत. आपण हत्या केली ना स्वतःच्याच आत्म्याची, कारण त्याला अनंत काळाच्या नरकवासाला आपण लोटून घातलं. जर भक्ती नाही केली तर आपण काय करणार, पापच करणार ना. 4 प्रमुख प्रकारची महापाप, त्यांना महापाप म्हटले. कोणते कोणते, नशापाणी, मांसाहार, व्यभिचार आणि जुगार. हे काय आहेत, 4 महापाप आहेत. आणि तुम्ही अवतीभोवती बघाल ना तर दुनिया ह्या 4 महापापापैकी कोणतं ना कोणतं महापाप जे भक्तीमध्ये नाही आहेत सुदृढपणे, ऑल ऑर नन, ज्यांनी स्वीकारलं नाहीत, ते ह्या 4 महापापापैकी कोणतं ना कोणतं महापाप प्रत्येक क्षणाला करतायत. मग त्यांना कुठे जावं लागेल, अनंत काळासाठी नरकामध्ये खितपत पडावं लागेल. म्हणजे जर आपण स्वतःला संधी असूनही जर आपण त्या अनंत अंधार कोठडीमध्ये उडी मारणार असू तर आपण काय आहोत, खरे घातकी आहोत. आत्मघात हा असा असतो, भगवंतांना प्राप्त करण्याची, त्यांच्या घरी जाण्याची सुसंधी प्राप्त होऊन सुद्धा जर आपण ह्या अशा प्रकारे नरकामध्ये उडी मारण्याचं सगळं काय प्रयोजन जर करत असू ह्या मनुष्य देहामध्ये, तर आपल्यासारखा आत्मघातकी कोण नाही. हे जेवढं लवकर समजेल तेवढं चांगलं आहे. आणि म्हणूनच प्रभुपादांनी हे सुंदर आपल्याला काय दिली, जीवन पद्धती दिली. मांसाहार करू नका,
नशा पाणी करू नका, जुगार खेळू नका, व्यभिचार करू नका, नियमित भगवंतांच्या नामाचं गुणगान करा, सत्संगाला या, वैष्णव जीवन पद्धती जगा, तुळशीमाळा धारण करा. किती आनंद आहे तो अनुभवल्याशिवाय नाही येणार. लक्षात ना, हे मी सांगतोय, तुम्ही ऐकताय. मध खूप गोड आहे, बाटली घेऊन पुढ्यात बसले. मध खूप गोड आहे, मध खूप गोड आहे, हरे कृष्णा, याला शुष्क जप म्हणतात. शुष्क जप लाखो करोडो वर्ष जरी तुम्ही केलात तरी काही फायदा होणार नाही. बाटलीचं झाकण खोललं पाहिजे आणि चमचा घेतला पाहिजे, मध चाटलं पाहिजे, मग खोकला निघून जातो. गोडीत रावीड आहे ना मधाला, पण ती चाटल्याशिवाय करणार कशी? तसंच हरिनामाचा शुष्क जप करून काय उपयोग नाही. एवढी आस उत्पन्न झाली पाहिजे, एवढी तळमळ उत्पन्न झाली पाहिजे, एवढं लौल्य आपल्या हृदयात जागृत झालं पाहिजे की मी भगवंतांच्या नामाशिवाय आणि भगवंतांच्या चिंतनाशिवाय क्षण मात्र सुद्धा राहू शकत नाही. सगळ्या संतांनी आपल्या असंच जीवन जगलं आणि ते जळस्थळी काष्टी पाषाणी सगळीकडे भगवंतांचं दर्शन करायचे, भगवंत त्यांना भेटायला यायचे. लक्षात, प्रपंच केला पाहिजे नाही असं नाही. प्रपंच कोणाला चुकलेला नाहीये, कारण हा देह आणि आत्मा एकत्र ठेवण्यासाठी काहीतरी आपल्याला प्रपंच करावा लागेल. प्रपंच केला पाहिजे, पण त्या प्रपंचातच रथपथ होऊन नाही पडून राहायचं. ते नाही, प्रपंच आपला भगवंत चालवतात. जसं गीता पांडाचा चालवला, तुकाराम महाराजांचा चालवला. तुम्ही जर ह्या नववीच्या भक्तीला स्वतःला झोपून दिले तर भगवंत तुमचा प्रपंच पण चालवतील. ज्यांना गॅरंटी नाही ना ते स्वतःचा प्रपंच स्वतः चालवायचा प्रयत्न करतात. ज्यांना गॅरंटी आहे ते बिंदास असतात. जसं की एक डेंटिस्ट होते राधा गोपीनाथ टेम्पलमध्ये, डॉक्टर, आणि त्यांना असं कार्तिक यात्रेला दरवर्षी भक्त बोलवायचे. चला डॉक्टर, चला नाही म्हणतो, 8 दिवस जायचे यात्रेला, म्हणजे माझे पेशंट सगळे इकडे तिकडे गेले तर माझे वांदे होतील. लक्षात, 1 वर्षी त्यांना जबरदस्ती भक्त नेतात. तर तो अटेंडंट आपला बिचारा रोज येत असतो. तर येतात 8 दिवस, तिकडे गेलेत तिकडे यात्रेला, पण मन सगळं दवाखान्यातच. आल्यानंतर विचारतो किती पेशंट आले होते, किती परत? म्हणतो सर कोणीच नाही आलं 8 दिवसात, आणि आला त्या दिवशी ही गर्दी फुल. लक्षात. सो लॉर्ड टेक्स केअर, भगवंत काळजी घेतात. त्यामुळे बिंदास्त भगवंतांच्या, कारण कसं आहे माहितीये, ABCD ह्या 4 गोष्टी झाल्या आणि 5वं महत्वाचं गोष्ट आहे 64 भक्तीच्या अंगापैकी धाम वास यात्रा. त्यामुळे सगळ्या भक्तांनी वर्षातनं किमान, जसं आपली आर्थिक कंडिशन आहे किंवा आर्थिक कंडिशन चांगलीच असते, पण यात्रेसाठी खर्च करायची म्हटल्यावरती आपण, आर्थिक कंडिशन सगळ्यांची चांगलीच असते. आणि आमचे शिवकुमार प्रभूजी तर एकदम मिनिमम खर्चामध्ये यात्रा घडवतात आजकाल. बरोबर की नाही? 200 रुपयात जगन्नाथपुरीमध्ये लॉजिंग. तर आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या यात्रेची सोय आहे. हे लक्झरियस विमानं जायची असेल तर त्याची पण सोय आहे, ट्रेननं जायची असेल त्याच्यात पण सोय आहे, मोटरसायकल जायची त्याची पण सोय आहे. आमचे अंबिका प्रसाद प्रभूजी, त्यांना तुम्ही सांगितलं चला तिरुपतीला जाऊया मोटरसायकल घेऊन, एका पायावर तयार होतील ना प्रभूजी? निश्चित, सगळ्याची सोय. तर यात्रा केली पाहिजे, कारण ते 5वं अंग आहे भक्तीचं. प्रमुख 4 अंग कोणती? A फॉर असोसिएशन ऑफ डिवोटीज, भक्तांचा संघ. B फॉर ग्रंथ वाचन, बुक रिडिंग, लक्षात, ग्रंथराज श्रीमद भागवतम, भगवद्गीता वाचन करणे. C फॉर चॅन्टिंग, ध्यानपूर्वक हृदयापासून प्रेमाने भगवंत नामाचा जप करणे. आणि D फॉर DT वर्शिप अँड डाएट. DT वर्शिप म्हणजे भगवंतांची षोडशोपचारे पूजा आणि त्यांना दाखवलेलाच महाप्रसाद, भोग त्यांना दाखवलेला महाप्रसाद म्हणून ग्रहण करणे. ही 4 प्रमुख अंग झाली जी घरात राहून आपण करू शकतो. आणि 5वं अंग आहे धामवास. धामामध्ये भगवंतांची धाम आहेत. त्या धामामध्ये भगवंतांच्या, इस्पेशली कार्तिक महिना आहे, आषाढी कार्तिकी भक्तजन येते म्हणतो ना आपण, पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होते. तर काय आहे बघा, सांगा, आपण ह्या देहावरती किती आसक्ती केली तर ती जस्ट एक दीपशिखेसारखी आहे. आणि कोणाला कोणाचा देह नको आहे असं नाहीये, प्रत्येकाला त्याचा देह पाहिजे. ते कुठून आलं ते पण आज आपण पाहणार आहोत. देह आपल्याला पाहिजे ही बुद्धी कुठून आली?
मी कधीच मरणार नाही ही बुद्धी कुठून आली ते पण आज बघूया आपण. पण जो अज्ञानी आत्मा असतो तो विवशपणे त्याला स्थित्यंतर करणं भाग पाडलं जातं. मायेद्वारा त्याला देहामागून देह दिले जातात. का? त्यानं केलेले कर्म, कुकर्म आणि चांगली कर्म ह्याचं फळ तर दिलं पाहिजे. मग त्या प्रकारचे देह त्याला दिले जातात आणि ही शृंखला अविरतपणे चालू राहते. आणि प्रत्येक जन्मामध्ये जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम, प्रत्येक जन्मामध्ये सगळ्या प्रकारची दुःख भोगायला त्याला भाग पडलं जातं. पण जो ज्ञानी जीवात्मा झाला म्हणजे ज्यानं भगवंतांच्या आणि गुरूंच्या कृपा आश्रयानं, त्यांच्या कृपा छत्रानं भगवत तत्वज्ञान जाणून घेतलं आणि तो आचरण करायला लागला तर निश्चित तो ह्या शृंखलेतनं बाहेर पडण्यास भागीदार झाला. तर अवधूत ब्राह्मण राजा यदूला अगोदर चंद्राचे उदाहरण दिल्यावरती आता पुन्हा अग्नीचे उदाहरण देत आहेत. ते मी आज श्लोक घेतला नाहीये. तर या विश्लेषणाच्या पद्धतीला सिंहावलोकन असे म्हणतात. पुढे चालत जाऊन एखादी गोष्ट दृष्टीतून निसटली की यासाठी पुन्हा मागे वळून पाहणे याला सिंहावलोकन म्हणतात. हे मी तुम्हाला सांगितलं. अवधूत ब्राह्मण म्हणजे दत्तात्रय भगवंत आपले विश्लेषण पुढे करीतच राहिले, परंतु विरक्तीविषयी अधिक सांगण्याकरता त्यांनी आता पुन्हा अग्नीचे उदाहरण प्रस्तुत केले आहे. हे भौतिक शरीर म्हणजे भगवंतांच्या मायाशक्तीचे अनित्य आणि भ्रामक उत्पादन आहे. हा देह काय आहे? अनित्य आणि भ्रामक उत्पादन आहे. भ्रामक, भ्रम, जे नाही आहे त्याला आहे म्हणणं, याला काय म्हटलंय? भ्रम. म्हणजे जे नित्य नाही आहे त्याला माझं स्वतःचं अस्तित्व समजणं हा भ्रम, नाही तर काय अजून. आणि त्यांच्या अंतरंगामध्ये सुंदर असा आपण स्वतःच वास्तव्य करतो जो नित्य आहे, सनातन आहे. अग्नीची ज्वाळा सतत उत्पन्न आणि नष्ट होत असूनही आपण अग्नीला सातत्य असणारी वास्तविकता समजतो. क्षणाक्षणाला आपण पाहतोय अग्नीच्या ज्वाळा उत्पन्न होतात, नष्ट होत, तरी पण आपण अग्नीचं अस्तित्व पाहतोय ना तिथे. अग्नीचं अस्तित्व नष्ट झालं का? नाही. अजून एक उदाहरण देतो तुम्हाला. पूर्वी थिएटरमध्ये हे रील लावून पिक्चर दाखवायचे प्रोजेक्टरनं. म्हणजे 14 रीलचा पिक्चर, 17 रीलचा पिक्चर असं असायचं. तो रील म्हणजे ऍक्च्युली त्या पूर्ण सिक्वेन्सचं फोटो असायचे आणि ते फोटो विशिष्ट गतीनं फिरवले की ते असं वाटतं की ते कंटिन्युअस ऍक्टिव्हिटी चालू आहे. म्हणजे आता हे असं मी जेवतोय, ह्याचे 1000 फोटो काढले आणि ते एका स्पीडनं चालवले की मी जेवतोय असं तुम्हाला चित्र दिसणार. पण जेव्हा ती रील आपण घेऊन बघू तर आपल्याला दिसतं, अरे हा असा हात आहे, हा दुसऱ्या फोटोत हा असा आहे, तिसऱ्या फोटोत हा असा आहे. तसंच ही अग्नीमध्ये अनंत ज्वाळा उत्पन्न होत आहे आणि क्षणाला नष्ट होत आहे, परंतु अग्नी चेंज झाला नाही. तसंच आत्मा क्षणाक्षणाला अनंत देह धारण करतोय आणि अनंत देह नष्ट होत आहेत. कसं ते मी सांगतो. ह्या देहामध्ये सुद्धा हा देह तुम्हाला वाटला तरी हा देह ह्या मागच्या क्षणाला होता, तो आत्ता आहे का? नाही. सायन्सनं पण सिद्ध केलंय. ह्या देहातल्या सगळ्या पेशी, सगळ्या म्हणजे केसांपासून पायाच्या नखापर्यंतच्या 30 ट्रिलियन पेशी आहेत. बिलियनच्या पुढे ट्रिलियन. 1 बिलियन म्हणजे 100 कोटी, ट्रिलियन म्हणजे 1000 कोटी आणि असे 30 गुणिले 30,000 कोटी पेशी ह्या शरीरात आहेत. या सगळ्याच्या सगळ्या पेशी 7 वर्षामध्ये पूर्ण बदलल्या जातात. प्रत्येक क्षणाला बदलणाऱ्या पण पेशी आहेतच, पण पूर्ण शरीरातल्या पेशी बिलकुल टोटल चेंज होत 7 वर्षामध्ये माणसाच्या देहाचा होतो. म्हणजे प्रत्येक क्षणाला आपण काय करतोय? दुसरा देह धारण करतोय. आपल्याला कळत नाहीये कारण पिक्चर अभी बाकी आहे. पिक्चर इज गोइंग ऑन, त्यामुळे आपल्याला कळत नाहीये. त्यामुळे अशा ह्या स्थित्यंतरावरती जर आपण आसक्त राहिलो तर आपण दुःखच भोगणार ना. कारण सारखं बदलतंय, ते अविनाशी नाहीये. आणि जे अविनाशी नाही ते असत्य आहे, आणि असत्य आहे ते कसा आनंद देणार? असत्य गोष्टीतून आनंद प्राप्त होऊ शकत नाही. याच प्रकारे कालगतीने भौतिक देह सतत प्रकट आणि अप्रकट होत असूनही आत्मा म्हणजे सातत्य असणारे एक सत्य आहे. हे भले जरी अगणित देह प्रकट झाले आणि अप्रकट झाले तरी त्या ह्या सगळ्या देहामध्ये कॉमन गोष्ट काय आहे? आत्मा. तुम्ही अनंत देह प्राप्त केले, अनंत देह भोगले, अनंत देह भोगणार आहात, पण याच्यामध्ये कॉमन तुम्ही आहात स्वतः आत्मा.
आपला मृत्यू होईल असे कोणालाही वाटत नाही आणि हीच सर्वात आश्चर्यकारक गोष्ट आहे. एवढे आपण मृत्यूचं तांडव पाहतोय अवतीभोवती. एवढे ऍक्सिडेंट्स होतात. परवाची एक गोष्ट सांगतो तुम्हाला, भयानक चिपळूणमधली गोष्ट. तुमच्या कानावरती आलं असेल. एक मुलगी नीटची एक्झाम द्यायला चालली होती रिक्षातनं आणि JCBचं फावडं त्याच्यावरती काहीतरी पडलं आणि ती ठार झाली. तिचं पोस्टमॉर्टम करायला आणलं रत्नागिरीच्या सिव्हिल हॉस्पिटलला आणि तिचे बिचारे आईवडील मागणं कारमधनं आले. पोस्टमॉर्टम वगैरे झालं. तिला ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन आई बाबा दुसऱ्या कारमधनं जात होते. त्या कारचा ॲक्सिडेंट झाला आणि ते दोघं पण नवरा बायको एक्सपायर झाले त्याच दिवशी. त्यांना पोस्टमॉर्टम करायला पुन्हा सिव्हिलला आणलं. काय आहे विचार करा. हे सत्य गोष्ट आहे. ऐकलीस तू? कधी झाली? 8-10 दिवस झाले. संगमेश्वरच्या जवळचे म्हणून मी त्यांना विचारलं. सत्य घटना आहे. काय राहिलं? कशाचा आपल्याला टेंबा आहे? अरे जे काय जीवन आहे ना ते भगवत भक्तीमध्ये घालूया आपण सगळे. दुसरा कोणताही तरणोपाय नाहीये. नातोर परतोर पाय हा सर्व वेदेशी दृश्यते. शास्त्र पुराणात सांगितलंय हरे नाम एव केवलम कलौ नास्तेव 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 गतिरन्यथा. हरिनामाशिवाय ह्या कलियुगामध्ये तारण करणार दुसरं कोणतेही साधन नाहीये. हरे नाम एव केवलम 3 वेळा सांगितलंय. आय थिंक मला वाटतं कित्येक वर्षानंतर मी हा श्लोक घेतला कारण त्याची तीव्रता आली हृदयातनं. कलियुगामध्ये दुसरा कोणताही पर्याय नाहीये. तुम्हाला आनंद देण्याचा एकमेव राजमार्ग आहे तो म्हणजे भगवंतांच्या नामाचा आश्रय. पण म्हणून नामापर्यंत साधन नाही. कालचं कोणी वाचलं? मी पाठवलं होतं परमपूज्य रामदास स्वामी महाराजांचा लेख. काल ती मी टीप लिहिली होती हे वाचा म्हणून. कोणी वाचलं? हात वर करा. काय एवढे आपण मठ्ठ झालोय. आपल्याला भक्तीचा ग्रुप उघडून बघायची पण इच्छा होत नाही. वाचायची गोष्ट लांब राहू द्या. रोज उघडलं पाहिजे ते, रोज वाचलं पाहिजे म्हणून पाठवतो ना. एक सेवा आहे प्रभूजी, तुम्हाला दिली महादेव प्रभूजी, उद्या करा म्हणून कराल तुम्ही? मागची एवढी वर्ष मी करतोय भगवंताच्या कृपेनं. नाही करणार तुम्ही, मग सेवा करतोय तर त्याचा लाभ घ्या. बरोबर की नाही? मी समजा जबाबदारी दिली बाबा हे प्रामाणिकपणे तू आता अविरतपणे एवढे वर्ष बघता ना प्रभूजी तुम्ही न चुकता. रेंजमध्ये कधी नसेल तर मग मी यांना सांगून देतो बाबा आज तुम्ही सेवा करा. वेळ काढावा लागतो ना. स्वतःच्या कल्याणासाठी जगत कल्याणासाठी वेळ काढावा लागतो. आज घरी गेल्यानंतर उघडा आणि ते वाचा. त्यामध्ये खूप जबरदस्त सांगितले महाराजांनी. हरिनामाच्या आश्रयाशिवाय दुसरा कोणताही साधन नाही. तीव्रतेनं जेवढं तुम्ही तीव्रतेनं भक्ती कराल त्याच्या 10 तीव्रतेनं 10 पटीनं कित्येक पटीनं भगवंत तुमच्यासोबत धावत येतील. आणि ही अनुभूती ज्यानं अनुभवली तो भगवंताच्या प्रेमामध्ये वेडा झाला. त्याला मग काय फरक पडत नाही दुनियेत काय होतंय, दुनियात काय चाललंय, हा देह कसा चाललाय, काय पैसे येत आहेत जात आहेत, काय फरक पडत नाही. कारण त्यानं कॅप्टन्सी देऊन टाकली भगवंताना. हे भगवंता मी तुझ्या जहाजात बसलोय, कॅप्टन तू जसं चालवायचं तसं चालव. खूप सुंदर आहे भक्ती. खूप दिव्य अनुभूती देणारी आहे. तर आपला मृत्यू होईल असे कोणालाही वाटत नाही आणि हीच सर्वात आश्चर्यकारक गोष्ट आहे. किम आश्चर्यमत परत युधिष्ठिर महाराज पण तेच सांगितले. अहनी अहनी भूतानी गच्छन्ति यमालयम. अहनी या अहनी म्हणजे पृथ्वीतलावरती, भूतानी म्हणजे सगळे जीव जे आहेत ना ते क्षणाक्षणाला गच्छन्ति कुठे होते? यमालयम, यमपुरीमध्ये जात आहेत. शेषाम स्थावर इच्छती. पण जे बाकी राहिले तिथे ना शिल्लक त्यांना वाटतं की आम्ही शाश्वतरित्या इथं जगणार. स्थावर म्हणजे आम्ही स्टॅटिक राहणार, तर आम्ही कधीच मरणार. शेषाम स्थावर इच्छती, त्यांची इच्छा ही आहे आम्ही कधीच मरणार. किम आश्चर्य मतपरा. ह्याच्यापेक्षा दुसरं कोणतं आश्चर्य असू शकेल? तर आत्मा हा शाश्वत आहे. आत्मा शाश्वत आहे, त्याला कधी मृत्यू येत नाही. आणि प्रत्येक अनित्य स्थितीला शाश्वत म्हणून स्वीकारण्याची वृत्ती प्रत्येक जीवात्म्याच्या ठायी असते. का? कारण आत्मा शाश्वत आहे. न जायते म्रियते वा कदाचित नाय भूत्वा भूयिता वा न भूया अजनित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. 2.20 गीतेतला श्लोक. भगवान सांगतात की आत्म्याचा कधी जन्म झाला नाही, कधी मृत्यू होणार नाही. तो शाश्वत सनातन पुरातन आहे. या शरीराचा नाश झाला तरी आत्म्याचा कधीच नाश होत नाही. त्यामुळे आत्म्याच्या स्वरूपामध्ये काय आहे? गुणधर्म, अमरत्व. आणि त्यामुळेच
प्रत्येक अनित्य स्थितीला शाश्वत म्हणून स्वीकारण्याची वृत्ती प्रत्येक जीवात्म्याच्या ठाई असते. जो अज्ञानी जीवात्मा आहे, ज्याला भगवत भक्तीचं ज्ञान प्राप्त झालं नाही, त्याच्या ठाई काय वृत्ती असते? प्रत्येक अनित्य स्थितीला शाश्वत समजण्याची वृत्ती असते. म्हणजे त्याला माहीत नसतं की आता जे चाललंय हे शाश्वत आहे की अशाश्वत आहे. पण त्याच्या स्थायी गुणधर्म काय आहे? नित्यता. आणि त्याचमुळे तो ह्या भौतिक जगतातील प्रत्येक अस्थायी गोष्टीला काय करत समजतो? स्थायी समजतो, शाश्वत समजतो. आणि इथंच फसगत होते. म्हणून ज्ञान पाहिजे, ज्ञान देणारे आध्यात्मिक गुरु पाहिजेत, गुरु शिष्य परंपरा पाहिजे. अज्ञानामध्ये सगळंच काहीतरी गोंधळ माजून टाकलं जातं, भ्रम निर्माण होतो. गोंधळ म्हणजे भ्रम. दोरीला साप समजणे, सापाला दोरी समजणे, दोन्ही गोष्टीत प्रॉब्लेम आहे. दोरीला साप समजला एक वेळ तर काय टेन्शन नाही, पण सापाला दोरी समजला तर आणि तुम्ही सापानं चावल्यामुळे मृत्यू येणार हे भीती असेल तर तुम्हाला एक सांगतो, प्रयोग केला गेला होता. माणूस भीतीनंच मरतो. एका अंधाऱ्या कोठडीत एका माणसाला ठेवलं गेलं आणि त्याला सांगितलं ह्याच्यामध्ये भयानक पॉयझनस किंग कोब्रा आहे, तो चावून तुझा मृत्यू होणार. ह्याला काही दिसत नव्हतं आणि ह्याच्या पायावरती फक्त 2 टाचण्या अशा रोवले. टाचण्या, साप चावला नाही, टाचण्या रोवले. त्या माणसाचा तडफून जसा कोब्रा चावल्यानंतर मृत्यू होतो तसा मृत्यू झाला. मग त्याचं पोस्टमॉर्टम केलं, केमिकल अनालिसिस केलं, त्यावेळेला कळून चुकलं की कोब्रा साप चावल्यामुळे ज्या प्रकारचे रसायनं शरीरात तयार होतात मृत्यूच्या समयी, त्या प्रकारची रसायनं त्याच्या देहात आढळली. पण चावलं होतं काय? 2 पिना. लक्षात, ही भीती आहे, प्रत्येक गोष्टीची भीती. ही जर भीती नको असेल आपल्याला तर आपण शाश्वत काय आहे ते तत्वता जाणलं पाहिजे. अस्थायी अशाश्वत गोष्टींना शाश्वत स्वीकारून जर जीवन जगायचा प्रयत्न केला तर आपण सदैव भीतीमध्ये जगणार. आणि भीतीमध्ये जगलं की अनेक प्रकारचे व्याधी, दोज आर नोन एज सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स. आजार म्हणजे काय नाही, हे मनाचे खेळ आहेत सगळे, तुम्हाला सांगतो. मनाचे खेळ आहेत आजार म्हणजे. घाबरला की संपला विषय. सायको म्हणजे मन, सोमा म्हणजे हा देह, भौतिक देह, सायको म्हणजे मन. आणि ह्या सगळ्या आजारांना एका कॅटेगरीत टाकलं जातं, सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स. जसं की प्रेशर, हायपरटेन्शन हे मनामध्ये चालतं आणि मग त्याचं प्रत्यंतराचं ब्लड प्रेशर वाढला. कोणाचा ब्लड प्रेशर वाढतो? जो अतिशय रागीट आहे, अतिशय चंचल स्वभावाचा आहे, अतिशय भित्रा आहे, अशा लोकांचं प्रेशर वाढतो. ध्यान केंद्रित होत नाही. अशी माझी अवस्था होती 32 वर्षापर्यंत. माझा प्रेशर 18 वर्षी 19 वर्षी जो चालू झाला 180, 200/110 वगैरे, तो 32 वर्षापर्यंत होता. नंतर एक हार्ट अटॅक मला यावा लागला आत्मसाक्षात्कार घडवण्यासाठी. तिथपासून आजपर्यंत माझा भगवंताच्या कृपेनं बीपी परत कधी वाढला. त्यामुळे बीपी ज्यांचा वाढतो त्यांनी लक्षात घ्या, दे आर इन देहात्मबुद्धी. जोपर्यंत तुम्ही देहात्मबुद्धीमध्ये आहात तेव्हा तोपर्यंत तुमचा बीपी वाढ. माझा कसा गायब झाला? चॅलेंज देऊन गायब झाला. डॉक्टर शेणाय सरांकडे मी जायचो दरमहिन्याला आफ्टर पोस्ट हार्ट अटॅक ट्रीटमेंट घेण्यासाठी फॉलोअपला. आम्ही सगळं अभ्यासलं होतं प्रामाणिक गुरु शिष्य परंपरेतनं. जसं तुम्ही आज ऐकताय पण आचरणात आणत नाही असे पण काही लोक असतात ना, त्याच्यातला मी होतो. थोडाफार आचरणात आणायचो, ऑल ऑर नन नव्हतं. पण मी ठरवलं हार्ट अटॅक आल्यानंतर की मला आता जसं भगवंताने सांगितलं तसंच मला जीवन जगायचं. आणि मी सर्वस्व झोकून दिलं. सुटापुटातून डायरेक्ट धोती कुर्त्यात आलो, तिलक लावून सगळीकडे जायला लागलो, प्रचार करायला लागलो, झोकून दिलं जीवन. आणि मला कळायला लागलं माझं हृदय आता शांत 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 शांत. आणि ते जे शांत झालं ते आजपर्यंत भगवंताच्या कृपेने शांत आहे, मस्त. म्हणजे कोणतीही व्याधी आपण, आता माझ्या पायाला सायलेन्सर लागलो, भयानक बेकार जखम असते सायलेन्सर बांधल्याची. मी बऱ्याच लोकांची इंटरव्ह्यू घेतली. कोण सांगतो माझं 2 महिने बरा झाला नाही, कोण सांगतो 4 महिने झाले अजून बरा होत नाही, कोण म्हणतो माझं आयुष्य गेलं अजून बराच होत नाही सायलेन्सर. अरे देवा म्हटलं, मला तर एवढा मोठा डायबिटीस आहे. आता म्हटलं काय खरं नाही, आता आम्ही जातो, आमच्या गावा व्हायची वेळ आलेली आहे. घरात सांगून मोकळा झालो. भगवंताच्या कृपेने एवढा डायबिटीस असताना तो झाला 28 दिवसात बरा. लक्षात, मला खात्री नव्हती. म्हटलं यात्रेला जायला मिळते की नाही, तर म्हटलं गेले म्हटलं 70,000 रुपये पाण्यात. चालताच येत नव्हतं, तुम्ही बऱ्याच लोकांनी बघितलं असेल. पण यात्रेला जायच्या आधी 2 दिवस बरोबर तो पाय
सुकलं आणि मला चप्पल द्यायला लागलं. तर हे असं आहे, कोणत्याही आजारावरती आपण, भौतिक देहाच्या कोणत्या आजारावरती आपण मात करू शकतो. पॉझिटिव्ह थिंकिंग पाहिजे. आणि पॉझिटिव्ह थिंकिंग कधी येणार? जेव्हा तुम्ही अनुभवणार की स्वतः तुम्ही कोण आहात. हा देह नसून आत्मा आहात, ज्याला कधीच मृत्यू येत नाही, ज्याला कधीच रोग लागत नाही, ज्याला कधीच व्याधी लागत नाही, ज्याला कधीच म्हातारपण येत नाही. हे जेव्हा आपण अनुभवू तेव्हा आपण ह्या भौतिक प्रकृतीच्या पलीकडे असू, नित्य शाश्वत जगतामध्ये भगवंतांच्या. तर आपला शाश्वत स्वभाव शाश्वत अशा भगवत धामातच अनुभवास येतो. हा शाश्वत स्वभाव आपल्याला कुठे कळणार? ज्यावेळेला आपण भगवत धामात जाणार, त्यावेळेला आपल्याला खरा शाश्वत स्वभाव काय आहे तो कळणार. याचे जीवाला विस्मरण झालेले असते. या सत्याची प्रचिती आलेला मनुष्य वैराग्य अथवा भौतिक भ्रमापासून अनासक्ती विकसित करतो. ज्याला हे सत्य कळतं जिवंतपणे, त्याला ह्या सगळ्या भौतिक अस्तित्वातील सगळ्या गोष्टींपासून काय होतं? अनासक्ती उत्पन्न होते. कारण हा सगळा भ्रम आहे. वैराग्य येतं त्याला. म्हणजे सोडून सगळं दंडक म्हणून घेऊन पळत नाही हिमालयात. हा प्रपंच करा, प्रपंच करावा नेटका, कुळधर्म सोडू नये. शिवाजी महाराजांनी उपदेश केला तुकाराम महाराजांनी की तुमचा कुळधर्म आहे राजधर्म, तो तुम्ही करा. अरे गीताच तर मला कशाला सांगितली गेली? अर्जुन पण चालला होता ना पळून, मला नाही लढायचंय, मी चाललो, हे धनुष्य गांडीव ठेवलं, दंडक म्हणून घेतो आणि जातो हिमालय. भगवान म्हणलं नाही, तुला जो नैतिक धर्म जो दिलेला आहे तो करणं तुझं कर्तव्य आहे. तो करत करत जर आपण प्रपंच केला तर तुकाराम महाराज सांगतात, नाम घेता उठा उठी, होय संसाराची तुटी, होय संसाराची तुटी. संसाराचं सगळं गळून पडणार आपोआप, ते सोडायची गरज नाहीये. त्याचं काही चिकटणार नाही आपल्याला कर्मबंधन. संसार करत राहा, हरिनाम घेत राहा, काय मिळत नाही. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ग्रंथ श्रीमद् भागवतम की, श्राद्धा श्याम सुंदर भगवान की, ताय गौर प्रेमानंदे, जगत गुरु श्री प्रभुपाद की जय हो.